नमस्कार मंडळी. आजचा बेत आहे आपला मच्छी फ्रायचा. आताच बाजारात गेलो होतो आणि ही माशी घेऊन आलो. या माशाला हलवा म्हणतात, हलवा. तर हलवा माशाचा आहे ना, आपल्याला फ्राय करायचा आहे. तर चला आपण फ्राय करू. काय करू, आधी याला मॅरिनेशन करून घेऊ. मॅरिनेशनसाठी बघा आपण घेतली अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे. ते बघा, हे अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची अशी. हे बघा, आपण अद्रक लसूण पेस्ट टाकलेली मध्ये. हे बघा, थोडी काय करायचं, धनिया पावडर टाकून घ्यायची. हे बघा, अशी धनिया पावडर टाकून घ्यायची थोडी. धनिया पावडर टाकलेली आहे. थोडी हळद टाकून घ्यायची. बघा, थोडं लाल तिखट टाकायचं. हे बघा, ही मच्छी फ्राय मसाला आहे. तर ही मच्छी फ्राय मसाला टाकून घ्यायचा. लिंबू आहे, अर्धा लिंबू काय करायचं, पिळून घ्यायचं याच्यावर. हे बघा, थोडं मीठ बी टाकून घ्यायचं वगैरे नॉर्मली. हां, आणि ह्याला चांगलं असं कालून घ्यायचं. आता हे बघा, हे थोडं आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते टाकून घेऊ. आपण माशाला मसाला लावून घेतलाय सगळा. बघा, आता ह्याला 15-20 मिनिटं आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे आणि मग फ्राय करायचं आहे मासा. तर 15-20 मिनिटं आपण याला मॅरिनेशन करू. मच्छी 15-20 मिनिटं झालं आपण मॅरिनेट करायला ठेवली होती. ती आता मॅरिनेट झाली, 15-20 मिनिटं झाले. तर आपण आता काय करू, ही मच्छी आहे ना फ्राय करून घेऊ. मच्छी फ्राय. पॅन ठेवलाय गॅसवर, मस्त असा गरम झालाय. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. आता तेल टाकून घेतलंय. तेल असं हे चांगलं गरम होऊ देऊ आणि मग वरी मच्छी टाकू आपण. तेल चांगलं तापलंय. आपण काय करू, हे मासे त्याच्यात टाकून देऊ. आज मस्तपैकी बेत आहे वगैरे मच्छी फ्रायचा. त्याला आता मस्त असं फ्राय होऊ द्यायचं. त्याला मस्तपैकी असं ह्या बाजूने आता फ्राय होऊ द्यायचं. ती बाजू फ्राय झाली की मग पलटायची. 5 मिनिटं झाली तर आपल्या माशाला कढईमध्ये टाकून आता ह्याला काय करू, पलटून घेऊ आपण. असं पलटून घ्यायचं. पलटून घेतलं तर मस्तपैकी असा फ्राय व्हायला आहे मच्छी फ्राय. मच्छी फ्राय एकदम भारी अशी मच्छी फ्राय व्हायला लागली आहे. मच्छी फ्राय मस्तपैकी झालेली आहे. आता आपण याला काढून घेऊ आणि खाऊन बघू कशी झाली ती मच्छी फ्राय. हे बघा मंडळी, आपला फिश फ्राय तयार झालेला आहे खायला. आता तर आपण खाऊन बघू आता कसा झाला फिश फ्राय. त्याच्यावर आपण लिंबू पिळू. असं लिंबू पिळायचं थोडं. हे बघा, बघू शिजलाय का आता. हे बघा, असा मस्तपैकी शिजलाय आपला मासा. तर खाऊन बघू कसा झालाय ती. भारी झालाय. तुम्ही बी ही कमी साहित्यात बनवलेली रेसिपी आहे ना फिश फ्रायची, याला ट्राय जरूर करा. एकदम भारी मंडळी, या खायला.